नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे खानदेशी चव या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण मटकीला असे मस्त मोड कसे आणायचे हे बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुमचे संपूर्ण डाउट्स क्लिअर होणार आहेत, जसे की हिवाळा किंवा पावसाळ्यात मटकीला एका रात्रीत मोड कसे आणायचे, किंवा मटकीला मोड तर येतात पण उग्र वास येतो, तो येऊ नये यासाठी काय करावे, असे संपूर्ण डाउट्स तुमचे क्लिअर होतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी एक कप गावरान मटकी घेतली आहे। ही साईजला थोडी बारीक असते, शक्यतो बारीक मटकीच घ्यावी। यामुळे तुम्ही जे पण पदार्थ यापासून बनवणार ते चवीला अप्रतिम लागतील। सर्वप्रथम मटकी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। छान हाताने चोळून मटकी धुवून घ्यायची आहे, म्हणजे पावडर वगैरे लावली असेल तर ती निघून जाते। पाणी टाकल्यावर बघा अशी मटकी तरंगत असेल तर ती काढून टाकायची, ती काहीच कामाची नसत। मटकी धुवून झाल्यावर त्यातील संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं। जर उन्हाळा असेल तर थंड पाणी घालायचं, आणि हिवाळा किंवा पावसाळा असेल तर कोमट पाणी टाकून मटकीला भिजत घालायचं आहे। सध्या हिवाळा सुरू आहे म्हणून मी गरम पाणी घालत आहे। आता 6 ते 7 तास झाकण ठेवून मटकीला भिजत घालायचं आहे। 6 तास झालेली आहेत, बघू शकतात मटकी मस्त टम्म फुगलेली आहे। आता हे संपूर्ण पाणी यातलं फेकून द्यायचं आणि 2 ते 3 पाण्याने मटकी हलक्या हाताने धुवून घ्यायची आहे, जेणेकरून मटकीला उग्र वास येणार नाही। मटकीतील संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि एक मोठं भांडं घ्यायचं, जेणेकरून हवा खेळती राहील आणि मटकीला उग्र वास येणार नाही। अशा प्रकारे पुरणाची किंवा तुमच्याकडे जी पण चाळणी अवेलेबल असेल ती घ्यायची आणि त्यावर संपूर्ण मटकी काढून घ्यायची, जेणेकरून त्यात उर्वरित पाणी असेल ते निघून जाईल। त्यानंतर एक कॉटनचा कपडा किंवा जाडसर कपडा घ्यायचा आणि खाली भांड्यात ठेवायचा। यामुळे थंडीच्या दिवसात छान ऊब निर्माण होईल आणि मटकीला मोड सुद्धा छान येतील। मग त्यावर चाळणी ठेवायची, संपूर्ण मटकी छान पसरून घ्यायची, म्हणजे ते चिकट वगैरे होणार नाही आणि मोड यायला छान जागा पण मिळेल। आता एका कॉटनच्या किंवा जाड कपड्याने संपूर्ण मटकी झाकून घ्यायची आणि त्यावर घट्ट असं बसेल असं झाकण ठेवायचं। ही संपूर्ण प्रोसेस मी रात्रीच्या वेळी केली होती, म्हणून रात्रभर मी मटकीला मोड यायला असंच ठेवलं होतं। तुम्ही 7 ते 8 तास सुद्धा ठेवू शकतात। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण चेक करूया मटकीला मोड आले की नाही। बघू शकतात मटकीला किती मस्त मोड आलेली आहेत। यावर आपण झाकण ठेवलं होतं, तुम्ही बघू शकतात याला किती पाणी सुटलंय। यावरूनच तुम्हाला समजलं असेल की आतमध्ये सुद्धा किती दमटपणा निर्माण झाला असेल। बघू शकतात मटकीला किती मस्त मोड आलेली आहेत। मी तुम्हाला जवळून दाखवते। एकूण एक मटकीला आपल्या मोड आलेली आहेत, उग्र वास देखील नाही आहे आणि चिकट सुद्धा झालेली नाही आहे। चाळणीच्या सुद्धा बाहेरून मटकीची मोड निघाली आहे। आपण भांड्याच्या आतमध्ये आणि बाहेरून सुद्धा कापड ठेवल्याने छान ऊब निर्माण झाली आणि म्हणूनच थंडीच्या दिवसात सुद्धा मटकीला इतके मस्त मोड आलेले आहेत। मटकी जर रात्रभर बांधून ठेवली तर ती हलकी काळी पडते आणि उग्र वास सुद्धा येतो, म्हणून ही साधी आणि सोपी मेथड वापरून बघा। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।